आपल्याला असं काय काम पडलं की डायरेक्ट एक नाही दोन नाही नागपूरला यायचं काम पडलं, तर ते सांगतो तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये. तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. आपण सकाळ सकाळी एकदाच बस स्टँडवर आलो आणि इकडून एक कट चहा आणला. नंतर कळलं आपण तर आपल्या तारा सितारा घातल्या. तेवढ्यात आपल्या भावाला आपण फोन लावला आणि त्याला म्हणलं एका रंगाच्या 2 चपल्या आणून दे. याने एका रंगाच्या 2 चपल्या आणून दिल्या आणि तसं आपण डायरेक्ट ट्रॅव्हल धरली. ते काय एसटी यायला जरसा टाइम होता, फटाफट ट्रॅव्हल्स लागेल होती आणि ट्रॅव्हल्स मध्ये इकडे वाशिम मध्ये आलो. इकडून आपल्याला आजू भेटला आणि आजूसोबत आपण गाडीवर बसून चाललो त्याच्या घरी. आपले ब्लॉग यायले थोडे लेट व्हायले कारण की आपल्या जवळ टाइम. फटाफट मध्ये इकडे आम्ही त्याच्या घरी आलो आणि त्याच्या घरी येऊन एकदाची कागद घेतले. तर याचं गाव आणि आपल्या मामाचं गाव एकच आहे. फटाफट मध्ये याच्यासोबत आम्ही पैदल चाललो आणि डायरेक्ट आपल्याला गाडी लागली. तसं आम्ही इकडे वाशिम मध्ये आलो. वाशिम मध्ये येऊन इकडे अकोल्या नाक्यावर उतरलो आणि इकडून एकदा रिक्षा केला. जसा रिक्षा केला, रिक्षावाल्याला म्हणलं आम्हाला डायरेक्ट तुम्ही रेल्वे स्टेशनवर सोडा. इकडून एकदा अकोला जंक्शनचं तिकीट काढलं ना आम्हाला जायचं होतं नागपूरले. तेवढ्यात अजिंक्य म्हणलं आपल्याला लागली भाऊ रट्टावून भूक, कारण की आपलं राहिलं होतं सकाळचं जेवण. अजिंक्याने एकदाचा खायचा मेळ लावला. तेवढ्यात आपल्याला आगरवाडी कंकरवाडीचे मित्र भेटले. त्याला पण जायचं होतं नागपूरले. त्याच्यासोबत एकदाची एक्की केली. पण इकडे गाडीत बसलो तिकडे अजिंक्य राव येत होतं टेन्शन. त्याचं टेन्शन दूर करून इकडे आम्ही अकोल्यामध्ये आलो. इकडून एकदाची लिफ्ट मध्ये बसलो. ते काय बापजन मी लिफ्ट पाहिली नाही, पहिल्यांदा पाहिली तर जरा उतावळे होऊ लागलो. आम्ही एकदाच इकडं तिकीट काढलं आणि रेल्वेची वाट पाहण्यात आम्हाला डायरेक्ट संध्याकाळ झाली. अजिंक्य सोबत जशी गडेजाळे केले डायरेक्ट जशी गाडी आली तशी आम्ही गाडीत बसलो आणि गाडीत बसून आम्ही चाललो आता उभ्याने डायरेक्ट नागपूरले. मरणाचे पाय सुजले भाऊ, उभं राव दोन आम्ही डायरेक्ट इकडे नागपूरमध्ये येऊन पोहोचलो. तर स्टार्टिंगला तर आम्हाला काहीच मिळ नाही लागला. इकडे नागपूरमध्ये येऊन काय काय भांड्या केल्या आणि काय नाही ते सांगतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. मग आजच्या एवढं.